उमरखेड तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बोथा गावात पैशांची देवाणघेवाण आणि ट्रॅक्टर अवजारांच्या वादातून एका 75 वर्षीय वृद्धाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या प्रकरणात पोफाळी पोलिसांनी दोघांना घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलेला आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार मृत दौलत रामा गव्हाणे वयवर्ष 75 राहणार बोथा हे गावात एकटेच राहत होते। त्यांचे नातू रजनीश कैलास गव्हाणे यांनी दिलेल्या जबानी रिपोर्ट्सनुसार आरोपी परमेश्वर साहेबराव मोरे वयवर्ष 30 यांनी दौलत गव्हाणे यांच्याकडून ट्रॅक्टरची अवजारे वापरण्यास घेतली होती, तसेच वेळोवेळी रोख रक्कम घेतली होती। या वस्तू आणि पैसे परत करण्यावरून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। दिनांक 23/4/2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रजनीश गव्हाणे यांना माहिती मिळाली की त्यांच्या बोथा येथील घराला बाहेरून कडी लावलेली असून आत काहीतरी गैरप्रकार सुरू आहे। नातेवाईकांसह घटनास्थळी पोहोचले असता घराला बाहेरून कडी लावलेली दिसली। तात्काळ पोफाळी पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने घराचे दरवाजे उघडले तेव्हा दौलत गव्हाणे हे खाटेवर मृतावस्थेत आढळून आले असता घरातील आतील दरवाजा तोडून पोलिसांनी तपासणी केली असता तेथे लपून बसलेले परमेश्वर साहेबराव मोरे वयवर्ष 30 आणि विनोद कोंडवा गव्हाणे वयवर्ष 25 हे दोघे मिळून आले। हत्येचे कारण आरोपी परमेश्वर मोरे यांनी घेतलेले पैसे आणि ट्रॅक्टरची अवजारे परत करण्यासाठी मृत दौलत गव्हाणे यांनी तगादा लावला होता आणि याच रागातून आरोपींनी संगनमत करून रात्री 9 ते 10:30च्या दरम्यान वृद्धाचा तोंड आणि गळा दाबून खून केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। दौलत गव्हाणे यांना पुसद येथील सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी रजनीश गव्हाणे यांच्या तक्रारीवरून पोफाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोफाळी पोलीस करत आहेत।